मंडळी नमस्कार. मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट आणि 11 पंचायत समित्यांमधील 130 गणांची अंतिम रचना जाहीर झाली असून सप्टेंबर महिन्यातच आरक्षणाचा बार उडणार आहे. त्यातच या सार्वत्रिक निवडणुकीत चक्रानुक्रमे आरक्षण पडणार नाही, तर या निवडणुकीपासून नव्याने आरक्षणाची सुरुवात होणार असल्याने मनासारखे आरक्षण पडण्यासाठी इच्छुकांनीही देव पाण्यात ठेवलेत. जिल्हा परिषदेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते. जिल्ह्यात 65 गट आणि 11 तालुक्यात पंचायत समित्यांचे एकूण 130 गण आहेत. याबाबत प्रशासनाने जुलै महिन्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. यावरच्या हरकतींनंतर पुणे विभागीय आयुक्तांनी 20 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली. या अंतिम रचनेत अनेक बदल झालेत. गट आणि गणांच्या नावात बदल झालेत, तसेच काही गट आणि गणातील गावातही बदल झाले. यामुळे काहींना फायद्याचे तर काहींना तोट्याचाही झाला. परंतु खरी मेख ही आरक्षणाची आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांच्या अंतिम रचनेला मान्यता मिळाली असली तरी आता राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणाबाबत सूचना येणार आहेत. जिल्ह्यातील राखीव गट आणि गणांची माहिती येणार आहे. त्यानंतरच आरक्षणाचा टप्पा पार केला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल अशा हालचाली सुरू आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तर निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं असल्याचं चित्र दिसतं. गावगावचे कार्यकर्ते तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्यांच्या अपडेटसाठी मान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.